सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या इटकुर गाव ना, या इटकुर गावामध्ये परमपूजनीय बाबाजींच्या विनंतीला मान देऊन मी इथं आलेलो आहोत। खरं म्हणजे 8 दिवसापूर्वीच त्यांचा माझा फोन झाला। ते योगायोगाने एका सद्भक्ताकडे संभाजीनगरला पोहोचले। त्यांच्याकडे माझे कार्यक्रम झालेले आहे। त्यांची पूर्वश्रमीची ओळख असल्यामुळं त्यांनी यांना माहिती दिली आणि मग बाबांनी मला विनंती केली, म्हटलं करा नियोजन। आणि ह्या नियोजनाच्या अनुषंगाने त्यांनी 8 दिवसानंतरच फोन केला की नियोजन झालेलं आहे। मधल्या काळात त्यांना फोन वगैरे करता आला नाही। माझं नियोजन वेगळ्या पद्धतीचं जरी असलं तरी त्यांची तळमळ कळकळ, तुमच्याविषयी असलेलं प्रेम, धर्माविषयी असलेलं आपलेपण हे जाणीवेचं लक्षण आहे। आणि त्यामुळे त्यांनी मला बोलवलं आणि हे बोलवलं त्यांच्यासाठी नाही बोलवलं, त्यांनी तुमच्यासाठी मला बोलवलं आहे, जेणेकरून 4 गोष्टी तुम्हाला कळतील, समजतील, आपल्या जीवनाची जाणीव होईल। तुम्हाला मी आत्ता सांगत होतो की आज आपण जन्माला आलो आहे म्हणजे एकदाच नाही आलेलो आहे, लगेच नाही आलेलो आहे। अनंत जन्म आजपर्यंत आपले झाले आणि या अनंत जन्ममध्ये सुद्धा आपण जो आज संसार केला आहे तो करत होतो। मागच्या जन्मात आपण संसार करत होतो, मानव जन्मामध्ये आपण आल्यानंतर संसार केला, कर्म जोडले आणि या कर्माने आपण दुःखात गेलो। दुःख कोणते माहिती आहे? मानव जन्माव्यतिरिक्त मानव जन्माच्या खालील जे बी जन्म आहे ते सर्व दुःख आहे। त्या नरक योनी आहे, नरक भोगी आहे, त्याला भोग योनी म्हणतात आणि ते आहे 84 लाख योनी। या 84 लाख योनी आपण आता शेतकरी आहोत, कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल सर्व आपण पाहतो। या प्राण्यांनासुद्धा संसार असतो, मुंग्यासुद्धा संसार करतात, कुत्रेसुद्धा संसार करतात। आणि हे संसार करत असताना ते नाही पिलं होतात, ते काळजी घेतात, त्यांचं अन्न पाणी घरं दारं त्यांच्या परीने असतात। काही पक्षी असतात त्यांना ते खोपे पण बनवतात की नाही। अनेक असे प्राणी का ते त्यांच्या पद्धतीनं, काही जंगलात राहतात, काही पाळीव असतात, त्यांच्या पद्धतीनं ते बी संसार करतात। परंतु आपल्यातून त्यांच्यामध्ये नेमका फरक काय? परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आणि ह्या बुद्धीच्या जोरावरती आपण हे समजून घ्यायचं असतं की काय आपण जगतो, कशासाठी जगतो आहे। कोणत्याही गोष्टीला वेळ असते, ती वेळ पकडावी लागते, त्याचं वय असतं आणि ते वय प्रत्येक वेळेला आपण करत राहतो। बघा, लहान मुलगा आला की आपण त्याला शाळेत घालतो, विशिष्ट वय झालं त्याचं लग्न करतो, विशिष्ट वय झालं त्याचं शिक्षण झालं त्याला नोकरीला लागतो, प्रत्येक गोष्टीचं वय असतं। तसं अध्यात्माचं वयसुद्धा आहे आणि अध्यात्माचं वय जे आहे ते संसाराचं जे वय तेच आपलं वय अध्यात्माचं। तुमच्या डोक्यात काय आहे? संसार करू द्या, होऊ द्या, मुलं बाळं हे ते त्यांचे सर्व लग्न कार्य, त्यांचे नातू नाती पाहू द्या आम्हाला, त्यांचे लग्न होऊ द्या आणि मग आपलं संसाराचं वय। कर्ममराठीमध्ये एक म्हण आहे, खाटी गाय ब्राह्मणाला जाण, काय उपयोग आहे का? तसं तुम्ही तुमचं जीवन सारं संसारात घालवलं आहे, विषयात घालवलं आहे आणि आत्ता अध्यात्म करायचं आहे, त्यालासुद्धा वेळ पकडता येत नाही तुम्हाला। बाबांनी 8 दिवसापासून तुम्हाला सांगितलं आहे 8 वाजेचा कार्यक्रम आहे आणि 8ला सत्संग आहे। तुमच्या गावात धार्मिकता आहे, उपदेशी आहे, मंदिर आहे, तरी तुम्ही वेळेत येऊ शकत नाही आणि हे 10 वेळा फोन करताय। ते बी माणसं आहे, तुम्ही माणसं आहे, मी बी नाशिकवरून आलेलो आहे 400 किलोमीटर, मी माणूसच आहे। फरक काय नेमका? तर ज्याला जाणीव झालेली असते ना, ज्याला ओळख झालेली असते ना, तो तळमळ करतो। तुम्ही इथं सत्संगाला आले आणि 4 गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि तुमच्या डोक्यात प्रकाश पडला, बाबांना काय फायदा आहे का? तुम्ही बाबा तुम्ही बरं झालं आम्हाला बाबा आणले, डोक्यात प्रकाश पाडला, मग चला आम्ही तुम्हाला असं विशिष्ट रक्कम देऊ, हे करू ते करू, अशी काय बाबांनी अपेक्षा केली तुमच्याकडून? काहीच नाही। दुसऱ्याविषयी आपलेपणा, दुसऱ्याविषयी तळमळ असणं, त्याच्यापेक्षा आपल्याविषयी आपलं हित, आपलं भलं समजणं, हे जीवनाचा खरा अर्थ आहे, अध्यात्माचा खरा अर्थ आहे। आणि तेच आपल्याला समजत नाही खरं म्हणजे। आपण उपदेश घेतला आहे, परंतु का घेतला आहे, कशासाठी घेतला आहे आपल्याला माहीत नाही। उपदेश घेणं म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही। 84 लाख योनीमध्ये अशी एकच योनी आहे का त्या योनीमध्ये परमेश्वराने मुक्तीचा दरवाजा आपल्याला खुला करून दिलेला आहे। मुक्तीचा दरवाजा खुला करून मुक्तीची एक संधी आपल्याला दिलेली आणि ती मुक्ती कशापासून पाहिजे? या जन्मवृत्तीच्या फेऱ्यात आपण अडकलेलो आहे। जन्माला आलो, कर्म करतो, कर्म संपले, एक विशिष्ट वय आलं, आपण मरतो, मेल्यानंतर
परत जन्माला येतो, हे सारखं चालू आहे. असं काही समजू नका आता मेल्यानंतर आता काय आपण जन्माला येत नाही, असं काही नाही आहे. कारण आपल्या धर्माचं मूळ तत्त्व काय आहे? पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. आणि आपल्याकडे दिसतात जन्माला आलेले बाळं, तर आपण पाहतो की नाही? तुमच्या नातेवाईकामध्ये बाळ झालं का मग तुम्ही पाहायला जातात बाळं, तसे काही कधी पाहिलेलेच नसतात, चला बाळं पाहायला. पण ते एक रीतिरिवाज आहे, एक आनंदामध्ये त्यांच्या आपण सहभागी होत असतो. आपल्याकडं लोक येतात, आपण लोकांकडे जात असतो. हे कारण काय, या रीतिरिवाज का पाडलेले माहिती आहे? याचा विचार आपण कधीच करत नाही. रीतिरिवाज पाडण्याचं आणि परंपरा आपल्यापर्यंत येण्याचा एक काहीतरी उद्देश असतो, अध्यात्माचा उद्देश असतो. कोणी मेल्यानंतर आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या गावामध्ये आपण मौतीला जातो. का जातो मौतीला? त्यांचा माणूस मेला, आपण का जावं? काय संबंध? आपला एक संस्कार आहे, एक आपली संस्कृती आहे. आनंदामध्ये आपण कोणाला तरी सहभागी करून घेतो. बघा, तुमची वास्तुशांती असेल, तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न असेल, तर लोक तुम्ही असं विचार नाही करते त्यांना समजेल लग्नाला येतील असं करतो का आपण? आपण पत्रिका वाटतो, आमंत्रण देतो, फोन करतो. का? तर आनंदामध्ये आपण सहभागी करून घेत असतो. परंतु दुःखाच्या बाबतीत तसं होत नाही. तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणी वारलं तर आपण त्याच्या आमंत्रणाची वाट पाहत नाही. आपल्याला हातोपरा जरी निरोप लागला तरी आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असतो. ही संस्कृती, संस्कार आहे. आणि हे जाण्या येण्याचं जे कारण आहे ते आपल्या जन्ममृत्यूशी निगडीत आहे. आपण बाळं बघायला जातो, याचा अर्थ काय की मनुष्य असा जन्माला आलेला आहे आणि त्या जन्माला आल्यानंतर तो जगतो कसा हे आपण पाहतो. मेल्यानंतर असाच माणूस मरणार पण आहे, हे पाहण्यासाठी रीतिरिवाज आपल्यापर्यंत, परंपरा आपल्यापर्यंत अध्यात्माने आणलेले आहे. परंतु आपण काय करतो, एक प्रोसेस झालेली आहे. आपण मेल्यानंतर कोणी आलं पाहिजे ना, म्हणून आपण जातो. आपण मेल्यानंतर आपण पाहणार कुठे कोण आलं आणि कोण नाही गेलं, कोण रडलं आणि काय रडलं, कसं काय दिसणार, काय समजणार आहे आपल्याला? जरी दिसलं तरी ते जाणवणार काय, आपण काय समजणार आहे? परंतु जिवंतपणीच आपण या साऱ्या गोष्टीतून काहीतरी शिकायला पाहिजे, शिकलो पाहिजे. पण आपण शिकत नाही. उपदेश घेणं म्हणजे शिकणं आहे. उपदेश घेणं म्हणजे धर्म काय आहे, आपलं जीवन काय आहे, जन्माला का आलो, कशासाठी आलो, त्याचा उद्देश काय, ते अध्यात्म जी करतोय त्याच्यातून काय मिळवायचं आहे आपल्याला. फक्त आपल्या जीवनामध्ये अध्यात्म कशाशी निगडीत आहे? अडचण आली, दुःख आलं का चालले अमावस्या, चालले मंदिरात, पौर्णिमा चालले मंदिरात, बाबा अशी अशी अडचण आहे, ठेवा विडा. याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचा काही संबंध नाही. आहे का काही स्वभाव? बघा, तुम्हाला अमावस्या बरोबर माहीत असतात, पौर्णिमा बरोबर माहीत असतात, अडचणी आले, दुःख आले का बरोबर तुमची विडे मंदिरात येतात. इथं कितीतरी नारळ बांधलेले मी पाहिलेले. काय देव मिळावा म्हणून नारळ आहे का? नाही, देव नाही मिळवायचं आहे आपल्याला. परंतु परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली आहे, कशासाठी केलेली आहे, आपल्याला जन्माला का आणलेलं आहे? तर तुम्हाला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जायचं आहे. आपल्याला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जायचं आहे त्यांना. परंतु आपल्याला इच्छा नाही आहे का, तर आपल्याला जाणीव नाही तर समज नाही, माहिती नाही आपल्याला की आपण का अध्यात्म करतोय. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, या सृष्टीत आपल्याला अनंत जीवाला आणलं आणि हे आणण्याचा उद्देश फक्त आणि फक्त परमेश्वराला स्वतःचा आनंद देण्याची इच्छा झाली. तो आनंद म्हणजेच मुक्ती. या जन्मवृत्तीचा फेरा जो आपल्याला लागलेला आहे त्यातून आपल्याला मुक्ती. आज आपण सहजच जर मनापासून कबूल करायचं ठरलं तर खरंच इथलं तुम्ही सर्व सुखी आहे का? खरंच सुखी का? नाही, चांगलं आहे असं देवा परत परत जन्म भेटावा, हेच घर भेटावं, हाच नवरा भेटावा, हेच पोरं भेटावे, हेच नातेवाईक भेटावे, हेच गावं भेटावे, आहे का तुमची इच्छा? इच्छा तर मनातून नसते. वरवर जरी तुम्ही दाखवत असले तरी जर इच्छा नाही आहे तर तुम्ही नाही आम्हाला नाही भेटलं पाहिजे असं म्हटलं तर नाही भेटणार आहे का? ते तुमच्या हातात काय? तुम्ही तर कर्म करणार आहे, त्या कर्माचं फळ तुम्हाला भेटणारच. आणि ह्या कर्माचं फळ म्हणजे जन्ममृत्यू आहे. परत जन्माला येतो आपण, परत संसार करतो, ते जोडतो. कर्म जोडल्यानंतर परत नरकात जातो भोगण्यासाठी. ते नरक संपले, भोग संपला का परत मानव जन्मात येतो, परत लग्न, परत संसार, हे सारखं चालू आहे राडगाडगं. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी यावरती सुंदर असा राडघडियाचा दृष्टांत सांगितला. आता तुम्ही लहानपणी, आता शेतीमध्ये बराच परिवर्तन झालेलं आहे, बाबांना माहीत असेल. पूर्वी इलेक्ट्रिक मोटरी थोडी होत्या, विहिरीतून पाणी काढायचं, त्या मोठी होत्या. मोठ का हो बाबा, तुम्ही मोठी हाकल्या असतील तर ह्या मोठ होत्या. त्या मोठीच्या बरोबर एक राडगाडगं होतं, राडगाडी, त्याला राडघडी म्हणायची. एक चाक लावलेलं असायचं, त्याला ते डबे बांधलेले असायचे, काही भांडे बांधलेले असायचे. ते खाली जायचं, पाणी वरती यायचं, खाली जायचं, पाणी वरती यायचं. परमेश्वर आपल्याला याच्यातून काय समजावत आहे की तुम्ही जन्माला आले म्हणजे काय कर्म जोडताय. आता
आहे की नाही. तुम्ही कोणाशी वाईट बोलताय, वाईट चिंतन करताय, मुलं बाळं, संसार, शेती यातून जी हिंसा होते, मन दुखावताय, भामटेपणा, खोटेपणा, जीवनामध्ये सारं करावंच लागतं आपल्याला. आणि हे जे केल्यानंतर आपल्या जीवनाची जी पिशवी आहे कर्माची ती भरली का ही सोडण्यासाठी आणि खाली करण्यासाठी आपल्याला जावं लागतं 84 लाख येऊन. मग तो आपण कधीतरी कुत्रा आहे, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल होऊन आलेलो आहे आपण. ती सवय आपल्याला लागलेली आहे. म्हणून आज मानव जन्मात येऊन सुद्धा आपण तसंच वागतोय. कारण का आपण म्हणतो ना लहान मुलाचं काय पाय काय दिसतात, पाळण्यात दिसतात की नाही. आज जर तो तसा वागला तर उद्या तसंच वागणार आहे. तसं आज आपण असं का वागतोय. आपल्याला परमेश्वराने इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे. सुंदर जीवन देऊन परमेश्वराने बोध दिलेला आहे आपल्याला. आणि या बोधामुळं आपल्याला जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय, आपला संस्कार, संस्कृती, संसार हे सारं आपल्याला माहीत झालेलं आहे. माहीत होऊन सुद्धा आपण तसं का वागत नाही. मग तसं का राहण्याचा प्रयत्न करत नाही. परमेश्वर व्हावा, परमेश्वर मिळावा अशी का धार्मिकता करत नाही. याच्या पाठीमागं आपल्याला संस्कार लागलेले. कारण अनंत जन्मात अनंत सृष्टीतले जे संस्कार आहे ते एकाएकी जात नाही. तुम्ही आत्तापर्यंत आता तुमचे वय जे आहे तुम्ही जर बघितलं तर 40च्या पुढेच आहे सारे, आहे की नाही. 40, 50, 60च्या पुढे तुमचं वय. आता तुम्हाला उपदेश किती वर्षाचे झाले सांगा बरं प्रत्येकाने. बाबा तुम्ही उपदेश घेऊन किती वर्ष झाले. 50 वर्ष. 50च्या पुढं तुम्ही सांगा बरं आता उपदेश घेऊन कोण किती वर्ष झाले. घेतला का नाही उपदेश. घेतलाय का घेतलाय. बाबाने दिला म्हणून घेतला का. का काही खाऊ आता तो चला खायला भेटेल यांनी घेतलाय काय मजा असते चला आपण घेऊन पाहू. का घेतला उपदेश, कशासाठी घेतला. हां धर्मात आल्यानंतर काय घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो. अहो तुम्ही उपदेश घेतलाय, तुम्ही जीवन जगताय, तुम्ही कामं करताय, सकाळी उठताय, शेती करताय, संसार करताय, स्वयंपाक करताय, खाताय पिताय, जे बी करताय तुम्ही उपदेश आहे. तुम्ही जे करताय ते ज्यांनी उपदेश घेतलेले जे अन्य लोक आहे तेच करतात आहे ना. फरक काय. काय फरक आहे. ते बी मंदिरात जातात, तुम्ही मंदिरात जातात. ते नवस तापस करतात, तुम्ही नवस तापस करतात. ते फुलं वाहतात, तुम्ही फुलं वाहतात. ते नारळ फोडतात, तुम्ही नारळ वाहतात. फरक काय. तुमच्यातला आणि त्यांच्यातला फरक जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणायचंच नाही की आम्ही उपदेश घेतला आहे. म्हणूच नका हा भ्रम आहे तुमचा. 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 40 वर्ष झाले ती जाणीव जर तुम्हाला नसेल आणि ती जाणीव परमेश्वराने तुम्हाला करून दिलेली आहे परंतु त्यावेळेस वेळ नव्हता तुम्हाला. तुम्ही जे कामं करताय, संसार करताय, कष्ट करताय त्यातून मिळणार काय हे तुम्हाला माहीत नाही. आज भौतिक जगातले जे सुख आहे ते प्राप्त करण्यासाठी कामं करतो, पैसा भेटल, घर चालल आणि यातून मग आपण त्या संसारातल्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या जीवनातले संकट दूर व्हावेत किंवा दुःख आलंय ते निवारण व्हावं याच्यासाठी अध्यात्म तुम्ही करताय, धार्मिकता करताय. खरं का खोटं सांगा. तुम्ही आजपर्यंत विडे वाहिले कशासाठी. पोरं व्हावे, त्याचे लग्न व्हावे किंवा घरात काही अडचणी आहे त्या दूर व्हाव्यात, घर व्यवस्थित चालावं, मला आजार पडलाय तो येऊ नये जावा किंवा दुसऱ्यांना आजार यावा म्हणूनही विडे वाहिले असतील. ती प्रवृत्ती येते. पण देव हवा अशी कधी विडा वाहिलाय का. तुम्ही उपकार केले असतील, क्रिया केली असतील, स्थानं केले असेल, देव मिळवण्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही. मग तुम्ही उपदेशी कशावर. परमेश्वराने तो बोध का दिला, सृष्टी का निर्माण केली, परमेश्वराने अवतार का घेतला, वाडोवाडी का फिरले, तर त्या परमेश्वराला आपल्याला मिळवायचं आहे आणि त्या परमेश्वराला आपल्याला मुक्तीला न्यायचं आहे म्हणजे आनंद द्यायचा आहे याच्यासाठी केलं आहे. पण त्याच्यासाठी तर आपण काहीच केलं नाही. आपण मुलाला शाळेत घालतो, कशासाठी घालतो शाळेत. त्यांनी शिकावं, मोठा झाल्यानंतर नोकरी करावी, नोकरी केल्यानंतर मग त्याला बायको भेटेल, ती बायको आली मग आपल्याला सुख भेटल. सुख भेटतं काय सून आल्यावर. आपल्याला तर गॅरंटी नाही सांभाळता का नाही. पण देवावर गॅरंटी आहे देव सांभाळील. परंतु देवावर गॅरंटी असू नये देवासाठी तुम्ही काय केलं हे सांगा. आपण धर्माला फक्त वापरलं आणि वापरतोय. संकट आले विडा, अडचणी आल्या खेटी. मग देवाला आपण वापरतोय का आपल्याला देव वापरतोय सांगा बरं. जर आपल्याला अडचण आली, डोकं दुखायला लागलं, आजार पडला तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जातो, 5-50-100 रुपये त्याची काय फी आहे ती देतो
आणि इंजेक्शन घेतो, गोळ्या औषधं घेतो. याच्यात आणि त्याच्यात काय फरक राहिला? अडचण आली, चलो 20 रुपयाचा नारळ घ्या, त्याच्यावर काय ठेवा, चला देवाची फी देऊन टाका आणि देवा आमची अडचण दूर करा. काय फरक काय राहिला? परमेश्वराने आपल्याला सृष्टी निर्माण केल्यानंतर जन्माला घातलं, जन्माला घालून ही जाणीव करून दिली. तुमच्यात आणि त्यांच्यात खूप मोठा फरक आहे, कारण ती जाणीव तुम्हाला आहे, त्यांना नाही आहे. आणि त्यांना नसल्यामुळे ते काय करताय त्यांना माहीत नाही आहे, आणि तुम्हालाही ती जाणीव नसल्यामुळे तुम्ही काय करताय तुम्हालाही माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे, काहीच फरक राहिला नाही. बरं, जीवनामध्ये जगत असताना अज्ञानाने कोणती गोष्ट केली का? तुम्ही स्वयंपाक करता, आता तुम्ही सर्व बाया स्वयंपाक करतात की नाही? बरं, त्याला बी ज्ञान आहे की नाही? मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायचं, तेल किती टाकायचं, फोडणी कोणत्या भाजीला द्यायची. जर ते ज्ञान नसेल तर ती भाजी नीट होईल का? तुम्ही शेती करत आले, आत्ता आयुष्य गेलं तुमचं शेतीमध्ये. आता या शेतीमध्ये बी बिगर विचाराने तुम्ही शेती केली का कधी? आत्ता बरोबर पाऊस पडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सोयाबीन कधी पेरायचं, कसं पेरायचं, सोयाबीनचं कोणतं बी आणायचं, हे सारं माहिती का नाही तुम्हाला? मका असेल, काय इकडून जे पिकं असतील ते असतील. एक महिन्यापूर्वी एखाद्याने पेरणी करायला सुरुवात केली तर तुम्ही काय म्हणाल त्याला? बिंडोक माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, पाणी नाही, पाऊस नाही, ती पेरणी काय उपयोगाची, ते वाया जाईल बी. म्हणजे त्याला सुद्धा वेळ पकडावा लागते की नाही? पाऊस पडल्यानंतरच तुम्हाला पेरणी करावं लागेल, तर त्याचा फायदा होईल. बरं, नुसती पेरणी करून तुम्ही तिकडे गेलेच नाही असं कधी झालं आहे का? त्याची निंदणी, खुरपणी, औषधं, खतं, पाणी काहीतरी करावंच लागेल ना त्याला, तेव्हा त्याला पिकं येतील, पैसे येतील. तसं अध्यात्म जीवनामध्ये बी काहीतरी करावं लागतं की नाही, याची जाणीव तुम्हाला जर नसेल, आणि कशासाठी करावं लागतं, कोणत्या उद्देशाने करावं लागतं हे जर माहीत नसेल, तर मग तुम्ही 50 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली उपदेश घ्यायला काय अर्थ राहिला का? काही अर्थ नाही राहिला. ह्या बाबांना हीच गरज आहे, हीच तळमळ आहे का तुम्हाला 4 गोष्टी कळाव्यात, समजाव्यात. आपण अध्यात्म काय करतोय? बाह्य अंगाने पाहतोय, व्यक्तिपरत्वे पाहतोय. म्हणजे काय? एखादी उपदेशी माणूस असेल, एखादा साधू असेल, आपण तो म्हणजे धर्म समजून घेतलाय, किंवा तो चांगला वागला धर्म चांगला, तो वाईट वागला धर्म वाईट, असं असतं काय? धर्म हा परमेश्वराचा आहे, ज्ञानाशी निगडीत आहे. परमेश्वराचं तत्व सिद्धांत हे आपल्या जीवनाच्या आनंदाशी निगडीत आहे, आपल्या मुक्तीशी निगडीत आहे. आपण ज्ञानाने घ्यावं की अशा लोकांकडे पाहून धर्म समजावा आणि समजून घ्यावा, जाणून घ्यावा? नाही तर हे करतात म्हणून आपण करतो, ते करतात म्हणून आपण करतो, असं तर कधी झालं नाही. आता तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या घरामध्ये आजूबाजूला अन्य लोक पण असतील, तुमचं पाहून ते उपदेशी झाले काय? तुम्ही तुमच्या एक तर तुमचं माहेर उपदेशी असेल, नाही तर इकडं आल्यानंतर सासर उपदेशी होतं, आणि मग कोणीतरी म्हटलं घे उपदेश म्हणून तुम्ही घेतला. पण का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, उपदेश घेणं म्हणजे काय, याचं काही बी नॉलेज तुम्ही कुठेही घेतलं नाही, आणि त्याच्यामुळे ही अडचण आली. 8 वाजता तुम्हाला सत्संगाला बोलवलं आहे आणि 8:30 वाजले तरी कोणीच यायला तयार नाही. याचा अर्थ का? तर ती वेळ पकडता तेव्हा आली नाही, आजही पकडता येऊ नाही राहिली, उद्याही पकडता येणार नाही. वेळ तर अशी बी जीवनातून गेलेलीच आहे. तुमच्या वयाच्या विचार जर केला तर जीवनातून अशी वेळ निघूनच गेलेली आहे, कारण देवाने सांगितलं जरठा धर्मी अधिकार नाही. आता तुम्ही 20 वर्षापूर्वी शेतीतले कामं, संसारातले कामं, घरातले कामं जे करत होते ते आज करू शकता का? तेवढी ताकद शरीराची नाही राहिली, तेवढी बुद्धीची नाही राहिली. म्हणजे अशी परमेश्वराचं सुद्धा तेच आहे. कर्मराटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं, इतक्यातच खाटी गाय बामणाला दान देऊन काय उपयोग आहे का? तसं वय होऊन आता अध्यात्म करून काय उपयोग आहे का? करून काय उपयोग आहे का? पण तरीही वेळ गेलेली नाही आहे. परमेश्वरांनी कुष्ठरोग याचा दृष्टांत सांगितलं. वेळ कधीच जात नसते. वेळ कधीही केव्हाही तुम्हाला जाणीव जेव्हा होईल तेव्हा ती पकडायची असते. एक खूप मोठा सावकार असतो, आणि तो सावकार म्हटल्यानंतर पैशाची काही कमी नाही. पैसा असला म्हणजे समाजामध्ये मानपान पण राहतो. शेट म्हणतात लोक, मागं पुढं करतात. आता माणूस आहे तो सावकार असो नाही तर किती पैशावाला असो. आता कोरोना आला त्यावेळेस त्या कोरोनाने पाहिलं का हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा असा आहे, हा भामटा आहे, हा खोटा आहे, हा अध्यात्म आहे, धार्मिक आहे, उपदेशी आहे, नको याला, असं काही झालं का? त्याच्यामध्ये सर्व आले, जे जे जोडले ते ते गेले. तसं तो सावकार जरी होता ना तर त्याला झाला कुष्ठरोग. आता पूर्वी कुष्ठरोग होता, ते हात वगैरे तुटायचे बघा, आता ते राहिले नाही, त्याच्यावरती पर्याय आले, पण तरी कुष्ठरोगी आपल्याला काही दिसतात. त्याला झाला कुष्ठरोग. आता त्याला काय मनात मानसिकता, भावना काय, की आपण एवढे पैशावाले, आपण सावकार आहे, सारा समाज गाव मला मानतो, माझे घरचे काय मला सांभाळणार नाही का?
पण हाच आपला भ्रम असतो. या भ्रमातून तुटणं म्हणजे उपदेश घेणं, या भ्रमातून तुटणं म्हणजे धार्मिकता करणं, या भ्रमातून तुटणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. आपल्याला भ्रम झालेले, त्या भ्रमातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला देव कळत नाही, देव समजणार नाही. त्याला असाच भ्रम झाला होता आणि मग त्याला वाटलं घरचे सांभाळतील. पण घरचे जोपर्यंत तुम्ही कमवताय, पैसे कमवून देताय, घरच्या कामी पडताय, तोपर्यंत घरचे तुम्हाला सांभाळणार आहे. उद्या तुम्ही आता घरी जा, आता सत्संग ऐकल्यानंतर त्यांना सांगा की आम्ही फक्त आता देवदेव करणार, आम्ही या तांब्याला इकडून तर करणार नाही, तुमचं पोरही सांभाळणार नाही, तुमच्या मळ्यात येणार नाही. पहा तुम्हाला घरात ठेवीत आहे का नाही. प्रेम वगैरे असं काही नसतं, तो भ्रम आहे आपला, हे लक्षात घ्या. त्यालाही तसाच भ्रम झाला. मुलं मग रागराग करायला लागले. आता मुलंच रागराग करायला लागल्यानंतर सुना काही सेवा करणार आहे काय? सुना रागराग करायला लागल्या, त्याला काय वाटलं, जाऊ दे मुलं करताय रागराग, काय हरकत नाही, सून करती रागराग, काय हरकत, आपली बायको तर सांभाळती. ती बायको बी एकदा थुकली, ती म्हटली मरत का नाही, म्हणली विनाकारण डोक्याला ताण नाही देतान, समाजात जाता येत नाही, राहता येत नाही आम्हाला. तेव्हा त्याला जाणीव झाली का आपलं कोणीच नाही. बायकोनीसुद्धा जर आपल्याला झिडकारलं तेव्हा तो उठला आणि गावाच्या बाहेर दुबळेश्वराचं मंदिर होतं. दुबळेश्वर म्हणजे काय, इतर देवतेचं कोणतं तरी मंदिर. आता दुबळेश्वर म्हणायचं कारण काय, की ती देवता काहीच देत नाही, देऊ शकत नाही. कारण तुमच्या कर्मात जे जोडलेलं आहे तीच देवता भोगवत असते, तेच तुम्हाला सुख दुःख काय असेल ते देत असते. त्याच्यामुळे ती देऊ शकत नाही. पण तरी त्याला अज्ञानापोटी का होईना, माहिती नाही आहे म्हणून तो देवळाच्या त्या मंदिराचा आधार घेतो. तिथं गेल्यानंतर तो तिथं झाडलोट करतो, साफसफाई करतो. आता ती देवतेचं काय अभिमान घेतला, त्या देवतेने त्याला दृष्टपर फळं दिले. म्हणजे काय, की आजूबाजूचे गावं लोक देव मंदिरात यायचे दर्शन करायला, ते म्हणायचे जाऊ द्या गरीब आहे, मंदिराची झाडलोट करते, हे करते, त्याला खायला द्या, पाणी द्या, जेवायला द्या, ताटं द्या, आथराय पांघरायला द्या. म्हणजे त्याची सोय झाली का नाही? सोय तर झाली. तो जरा बरा झाला, नीट झाला, चांगला झाला. चांगला झाल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आलं किंवा कोणीतरी सांगितलं असेल आपले बाबा नीट झाले, त्यांच्या बरं आहे नीट झाले, चला घर सांभाळायला. मग लागल, म्हातारं माणूस लागतं घरा सांभाळायला, आपलं काम एवढंच राहतं. पण त्याची जाणीवच नसते. आपल्याला वाटतं नाही नाही एवढं घर आपल्या ताब्यात दिलं आपल्या घरच्यांनी, म्हणजे किती आपली वजन आहे. भावना वेगळी राहते, उद्देश वेगळा राहतो. त्याच्याकडे जेव्हा ते घेते जातात की चला झाली चुकी आमची, तुम्ही आता नीट झाले, चला घरी. ते म्हणे नाही, आता देव माझा मी देवाचा, तुमचा नाही. जेव्हा मला आजार होता, मला गरज होती, तेव्हा तुम्ही मला घरातून बाहेर काढलं आणि आता मी नीट झालो ना, आता मला घ्यायला येऊ राहिले. त्याला ती जाणीव होती. ती जाणीव म्हणजे अध्यात्म आहे. ही जाणीव म्हणजे उपदेश घेणं, ही जाणीव म्हणजे परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराची ओळख करून घेणं. आपल्याला जाणीव नाही, आपल्याला भ्रम झालेले आहे. आणि मग त्याला जाणीव झाल्यामुळं तो घरी गेला नाही. त्याला दृष्टफळ तर त्याची सोय तर झालीच झाली, परंतु ती निष्ठेने त्यांनी तिथं राहिला. मग त्या देवतेने त्याचं फळही दिलं, सुखफळही दिलं. त्याच्यामुळं आपल्या डोक्यातले भ्रम निघाले पाहिजे की आपण अध्यात्म आजपर्यंत करतोय, का करतो, कशासाठी करतोय. आपण आत्तापर्यंत कुटुंबाच्या सुखासाठीच अध्यात्म केलं, आपल्या सुखासाठी काय केलं सांगा. व आपल्या आत्म्याची सोडवणूक व्हावी, आपल्या आत्म्याचं भलं व्हावं, माझं हित व्हावं, या जन्मवृत्तीचा फेरा नको बाबा. या मानव जन्मात येऊन एवढा त्रास आहे, तेव्हा कुत्र्यातून मांजरातून डुकरात गेल्यानंतर किती त्रास असेल. नको 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 असं वाटलं पाहिजे. पण असं वाटलं कधी तुम्हाला? असं कधीच वाटलं नाही. का तर तुम्ही अजून उपदेशच घेतला नाही. तुम्ही विनाकारण म्हणते मग आम्ही उपदेशी 50 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली. हे जेव्हा तुम्हाला वाटलं ना, तेव्हा समजायचं का आपण उपदेश घेतला, आपल्याला देव कळाला, धर्म कळाला. आणि तेव्हा तुम्ही धार्मिकता करायला लागले. त्या जाणीवेतून जेव्हा तुम्ही मंदिरात याल ना, तेव्हा खरा तुमचं परमेश्वर दंडोत स्वीकारतील. देवाला आपण माणसाला ओळखतो. आपलं शेजारी काय आपल्याला जर माहीत सांगितलं ना, तुम्हाला विचारलं गावातलं सांगा, तर शेजारी कसे भामटे, आजूबाजूचे कसे, नातेवाईक कसे, सारी दुनियाचं तुम्हाला माहीत राहील. सांगाल का नाही तुम्ही? आपण मानव जन्मात आलेलो आहे आणि आपल्याला कोणाचा तरी अनुभवातून आपण समजतो की हा योग्य की चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे. अनुभवातून शिकतो की नाही. देव तर सर्वज्ञ आहे, देवाला काय माहीत नाही. तुम्ही ज्या उद्देशाने घरातून बाहेर पडले देवाला अगोदरच माहिती आहे का हा कसा उद्देश, कोणत्या उद्देशाने आला आहे, काय मागायला आला आहे, काय घ्यायला आलेला आहे. देवाला तर सारंच माहिती. जर उद्देशाने स्वार्थाने जर आलाय तर देव कशाला दंडोत स्वीकारतील. आणि दंडोत स्वीकारणार नाही तर मग आपल्या उपदेश घेण्याला काय अर्थ राहिला. ज्या उद्देशाने जेव्हा तुम्ही मला देव व्हावा, माझ्या जीवनाचं हित व्हावं, भलं व्हावं,
तरच मी परमेश्वराची भक्ती करण्याला अर्थ आहे, माझ्या जीवनाला अर्थ आहे. जेव्हा असं जाणीव होईल, जेव्हा तुम्ही मंदिरात याल ना, तेव्हा तुमचा विडाय देव स्वीकारतील, तुमचा दंडोत स्वीकारतील. आजपर्यंत तर सारेच वाया गेले, फक्त संस्कार आहे. या संस्कारापोटी अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण तेच करत गेलो. मानव जन्मात येऊन परमेश्वर भक्ती कळाली, आपल्याला बोध झाला आहे, जीव देवता प्रपंच परमेश्वर हे समजले आपल्याला. आणि हे समजूनही जरी आपण अज्ञानासारखं आणण्यासारखंच वागत असेल, तर मग आपल्या त्या परमेश्वराने बोध देण्याला काय अर्थ राहिला. परंतु एवढं समजून कळूनही बी आपण त्यांच्यात सारखंच राहत होतो, याचा अर्थ काय, तर आपल्याला संस्कार लागलेले आहे आणि त्या संस्कारातूनच आपण हे जीवन जगतोय. आपल्या जीवनाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आपलं हित कशात हे समजून घेतलं पाहिजे. उपदेश घेणं म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. जन्ममृत्यू म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. यांनी हे समजून घेणं म्हणजे खूप मोठा अभ्यास करावा लागतो अशातला काही भाग नाही, खूप मोठं ज्ञान लागतं अशातला भाग नाही. त्याला लागते आतून तळमळ, आर्तता, इच्छा, वासना. तिथं तुम्हाला पैसे लागत नाही, त्याला तर काही खूप मोठं पुस्तक अभ्यास करावा लागत नाही, परंतु ती तळमळ जाणीवेतून निर्माण होईल. जसं लहान मुलगा असतं बघा, त्याला शाळेत घालताना ते आनंदाने जातं का शाळेत. ते पहिल्या वेळेस तुम्हाला नवे कपडे देतं, नवी हे, त्याला माहीतच नसती शाळा काय भानगडे. ते पहिल्या 2-3 दिवस चांगलं मजेत जातं, पण नंतर लागतं रडायला. ते म्हणतं नको शाळा, पोटच दुखत आहे, हेच होते तेच होते, कारण सांगायचं. तुम्ही मग त्याला काय घरात बसावता का, जाऊ दे नाही जात तर नाही जात. तुम्ही जर त्याला गोड बोलतात, चॉकलेट देतात, नाहीच ऐकलं तर धपाटाय मारतात त्याला एखादा. तुला शाळेत जावंच लागेल का, तुम्हाला असं तुम्ही जबरदस्ती करता त्याला. तर तुम्हाला माहिती आहे शाळेत गेला तर हा शहाणा होईल, शहाणा झाला तर याला नोकरी भेटेल, याचं सुख शांती त्याला भेटेल. परमेश्वराला हाय जाणीव म्हणून तर परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला, तुम्हाला बोध दिला आहे. पण आपल्याला माहीतच नाही म्हणून आपण रडतोच आहे त्या पोरासारखं. त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही राहिला. पण आपली उंची वाढली तशी बुद्धी वाढली पाहिजे ना. आता लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाच्या समोर जर आपण बिस्किटचा पुडा आणि 500 रुपये ठेवले तर ते काय घेईल, पहिल्यांदी बिस्किटचा पुडा खाईल, घेईल. त्याला 500 रुपयाची काय किंमत आहे. पण तोच पोरगा मोठा झाल्यानंतर तसंच करा बरं, आता काय घेईल तो, 500 रुपये घेईल. म्हणजे त्याची समज मोठी झाली, त्याचं ज्ञान मोठं झालं. तसं आपण उपदेश 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाली, 40 वर्षे, कधीतरी समज आपली उच्च झाली पाहिजे की नाही. त्यावेळेस आपण उपदेश घेतला कशासाठी घेतला, जीवनात सुख मिळावे, अडचणी दूर व्हाव्यात. परंतु 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर तरी आपली बुद्धी थोडी वाढायला पाहिजे होती की नको आता हे तर कर्मवश सगळे मिळणारच आहे. कनाशीच्या लीळा तुम्हाला माहिती, कोणाला नाही माहिती. कनाशीचं स्थान केलं का नाही तुम्ही, हां कनाशीची लीळा माहिती आहे, मग सांगा बरं दादा, सांगा. हां बघा बरं, आपल्याला सारं माहीत असतं. सुनेच्या हातून ताक भात त्या ब्राह्मणाने सांगितलं ना, आपल्याला सुनेच्या हात ताक भात मिळावं म्हणून विडे वाहून आले का मग तुम्ही तिकडून, वाहिले ना. त्याचसाठी जे देवानी कानाशीकडे गेले, कानाशीला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने सेवा केली देवाची, देव प्रसन्न झाले. आता प्रसन्न झाल्यानंतर देव काय म्हणतात, माग बाबा काहीतरी माग. प्रसन्न झाले, आता देव काय नाही देणार, परंतु त्याला काय मागावं हेच कळत नाही, कारण त्याची सेवा कशासाठी होती. एक तर सुनेच्या हातून ताक भात मागायचं म्हणजे तो किती हुशार होता बा, आपल्यापेक्षा काही कमी हुशार आहे का, आपण तेवढेच हुशार आहे. त्याचंच लग्न व्हायला नव्हतं, आता सून म्हणजे त्याचं पहिलं लग्न, म्हणजे त्याला बायको भेटली पाहिजे. बरं लग्न झाल्यानंतर त्यांनी रिस्क नाही घेतली, काय सांगावं, लग्न झाल्यावर पोर होतं का नाही, मग पोर पण मागून घेतलं, कारण सून आणली म्हणजे पोर पाहिजे ना. मग पोर गाय आला, मग सून आली. बरं सुनाच्या हातून ताक भात म्हणजे मग दूध दुभत्यासाठी गाई म्हशी आल्या, चारायला मग शेती आली, आहे की नाही. सारं मागून घेतलं. आपण आतापर्यंत काय काय मागितलं, त्याच्यापेक्षाही जास्त मागितलं. आपण बंगला मागितला, गाडी मागितली, पोराचं लग्न, सून चांगली मागितली, सारं सारं मागितलं, पण ती निघाली नाही, वेगळी ती गोष्ट. चांगली मागितली पण चांगली. तर हा ज्या विषय आहे त्याच देवानी स्पष्ट सांगितलं की देव जर कळाला, देव जर समजला, प्रसन्न झाला, तर देवाकडे देवाचं ज्ञान मागावं, प्रेम मागावं, देव मागावा. देव त्या ब्राह्मणाला काय सांगतात, अरे बाळा तुला कर्मवश हे सगळे पावे, कर्माने हे तुला मिळणारच आहे, मुलं बाळ पैसा अडका हे तुला मिळणारच आहे, कारण आपल्या कर्मात असेल तर ते आपल्याला भेटणारच आहे. आपण केलेलं आहे कर्म. आता पेरलं तर उगवणार आहे, पेरलीच नाही तर केली तर उगवल कसं.
तसं तुम्ही कर्म केलेले तर तुम्हाला भेटणारच आहे. देव म्हणतात कर्म केले तुला भेटणारच आहे, अजून काही माग, मी प्रसन्न झालो. पण त्याला ती समजच नव्हती, ती जाणीवच नव्हती. देव प्रत्यक्ष भेटला, प्रत्यक्ष भेटून प्रसन्न झाले, परंतु अज्ञानापोटी त्यांनी काय मागायचं ते न समजल्यामुळे तसंच आपलं झालेलं आहे. आपल्याला देव भेटला आहे की नाही, देव समजला आहे की नाही. देव समजणं म्हणजेच भेटणं. जर समजलाच नसता तर भेटलं कसं असतं, आहे की नाही. मी आता इथं आलो काय डायरेक्ट आलो का, कसं यायचं, कुठून यायचं, बाबांकडून विचारून घेतला पत्ता, तुमचं सर्व गाव दाव सर्व, तेव्हा आलो ना इथं. मला पहिले समजलं का हे गाव महाराष्ट्रात आहे, अशा अशा जिल्ह्यात आहे, अशा अशा रस्त्यावर आहे, म्हणजे पहिले समजून घेतलं आणि मग मी आलो. तसं परमेश्वर आपल्याला समजला आहे, परमेश्वराला प्राप्त करू शकतो आपण, परंतु ती समज नाही आपली, ती जाणीव नाही आपली. ती जाणीव करून घेणं म्हणजे उपदेश घेणं. धर्म म्हणजे काय, धार्मिकता म्हणजे काय, याच्यासाठी खूप ज्ञान असावं लागतं असं नाही आहे. स्वयंपाक करायला काय खूप ज्ञान लागतं का. तुम्ही आता तुमच्या मुलींना सुनायला पटापट शिकवतात, अरे त्याच्यात काय अवघड राहतं, असं कर तसं कर तसं कर, पटकन. शेतीचंही तसंच, घरचं कामाचंही तसंच, पटकन लगेच शिकून जातात. तसं अध्यात्माची आवड पाहिजे, इच्छा पाहिजे. आणि ती इच्छा कशातून होते, जाणीवेतून का आपल्याला परमेश्वराने का बोध दिला आहे, का उपदेश दिला आहे. जलवृत्तीचा रोग लागलेला आहे आपल्याला, त्या रोगातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. आणि तो बोध समजून घेणं आणि त्या उद्देशाने आपण धार्मिकता करणं, हा आपल्या उपदेश घेण्याचा अर्थ आहे, मतित अर्थ आहे. आज काही जास्त पहिला दिवस असल्यामुळे जास्त लोक आले नाही, म्हणून मी थोडक्यात घेतो. परंतु आज आता मी आलो आहे, ठीक आहे, तुम्ही वेळेवर नाही आले, गोष्ट वेगळी आहे, कामं आहे, धामं आहे, परंतु मी जिथं जातो तिथं माझ्यापुढं खूप लोक बसलेले पाहिजे असं काही नाही. एक अर्थतेचा जरी माणूस असला तरी बोलतो, कारण मी आता बोलतोय ना, माझ्यासमोर मोबाईल आहे, रेकॉर्डिंग. पूर्ण महाराष्ट्रात यूट्यूबवरती लोक सत्संग ऐकतात. तुमच्या गावात कोण किती ऐकतं मला माहीत नाही, परंतु तरी आता तुमचे काही फोन येतील त्यावरती तुम्हाला मी यूट्यूबवरती लिंक पाठवेल आणि तुम्ही ऐकू शकता. त्याच्यामुळं मी काय समजतो की माझ्यासमोर भरपूर लोक आहे ज्यांना ऐकायचं ते ऐकते. त्याच्यामुळं माझ्यासाठी तुमच्या गावात आल्यानंतर तुमच्या गावातले सारेच लोक आले पाहिजे असं काही उद्देश नाही आहे. त्याच्यावर सकाळी 8 वाजता आता बाबांनी ठरवलं आहे, तुम्हाला खूप कामं असतात शेतीचे, तुम्ही शेतीचे कामं तर काही सोडणार नाही. देव जरी आला तरी नाही सोडणार, तेव्हा माझी काय गाते. त्या ब्राह्मणाला तसंच आहे. तसं देव जरी आले यदा कदाचित आता, चला इटकुरं गाव लयच भाग्यवान आहे, चला जाऊ आपण आणि यांना काय द्यायचं ते देऊन टाकू, तरी म्हटले देवा तुम्ही आता काही येऊ नका सध्या, कारण आमच्या पेरणी चालू आहे, तुम्ही काय देवा आले तरी येणार नाही, तेव्हा माझी बी काही तुमच्या ठिकाणी काही लेखी किंमत नाही. तर सकाळी 8 वाजता इथं सत्संग होणार आहे. दररोज कामं तुम्ही आहेत, संसार तुमचा दररोजच आहे, मी दररोज नाही आहे, आलं लक्षात. तर उद्या 8 वाजता इथं सत्संग चालू होऊन जाईल, कोणी असो नसो. नाही तर माझ्याबरोबर आहे ना परमार्ग सेवक आहे बघा, संदीप दादा निखाडे आहे, ते मोठे शेतकरी आहे, बागायतदार आहे, एक्सपोर्ट द्राक्ष बागायतदार आहे, परंतु धर्माची जाणीव कळकळ आहे, माझ्याबरोबर कंटिन्यू येतात. सेवा तर देतात, परंतु 4 गोष्टी ऐकायला भेटतात. आणि हे पुण्याचे दिलीप दादा काळे 10-10 दिवस माझ्याबरोबर राहतात. त्यांनाही संसार आहे, मुलं आहे, बाळ आहे, सर्व आहे, कामं धामं सोडून माझ्याबरोबर येतात. माझ्याबरोबर 4-5 लोक असतात, कंटिन्यू वेळ देतात. का तर जाणीव झाली. जेव्हा तुम्हाला जाणीव होईल ना, तेव्हा कुठं वेळ द्यायचा आणि कधी वेळ द्यायचा, कशाला वेळ द्यायचा हे कळेल तुम्हाला. तुम्हाला जाणीव नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते समजतच नाही कुठं द्यायचं आणि काय द्यायचं आणि कशासाठी द्यायचं आणि फायदा काय आणि तोटा काय. तर सकाळी 8 वाजता सत्संग चालू होऊन जाईल, कोणी 1 असो 2 असो काही फरक नाही पडत, आलं लक्षात. आणि संध्याकाळी 8 वाजता सत्संग चालू होऊन जाईल. आज आता खूप जास्त पहिला दिवस आहे म्हणून बाबा म्हणे पहिला दिवस आहे म्हणून मी थांबलो. तर उद्या 8 वाजता उलट मी 4-4 सत्र घेत असतो, सकाळ दुपार सायंकाळ आणि संध्याकाळ. तर तेवढी अर्थता तुमची दिसत नाही आहे. तुम्ही 2 सत्राला येता का नाही एवढी गॅरंटी नाही मला. बरं आले काय नाही आले काय, मी तर आलोच आहे, मला काय करायचं ते करण्याची माझं कर्तव्य आहे. मी काय तुमच्या उपकारासाठी आलेलो नाही, मी धर्मसेवा आहे माझी, आहे की नाही. परमेश्वराने मला माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे, या उद्देशाने मी आलेलो आहे. बरेच विषय मी हाताळणार आहे. तुमच्या मनातले काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. बिनधास्त प्रश्न विचारा, जे बी मनात भावना असेल, हे असेल ते असेल ते विचारा. त्याच्यामुळं सकाळी 8 वाजता सत्संग होईल, संध्याकाळी 8 वाजता सत्संग होईल. तुमचे कामं दररोज आहे. तुम्ही येऊ नका, तुमच्या मुलाबाळांना आणा, तुमच्या सुनांना आणा, त्या शहाण्या झाल्या तर तुम्हाला सुख भेटेल. तुम्ही शहाण्या होऊन का उपयोग आहे. त्यांना 4 गोष्टी कळायला पाहिजे.
त्यांना म्हणा कामं दररोजचेच आहे बाबांनो, 8 ते 9, 9:30, 10 जास्तीत जास्त, 1.5 तास का 1 तास, तुम्ही कसा रिस्पॉन्स देता त्याच्यावरती आहे. आणि दिवसभर मग मोकळेच आहे तुम्ही कामाला. संध्याकाळी जेवण करून 8 वाजता या, नाही तर 8 ते 9, 9:30ला गेल्यानंतर बी तुम्ही जेवायला जाऊ शकता. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या तुम्ही सकाळी 8ला संध्याकाळी 8ला सत्संग बरोबर टायमिंगमध्ये सुरू होईल याची लक्षात घ्या, समजून घ्या. आज तुम्ही जे आलेले जे आले नाही त्यांना सांगा, त्यांना ही बी एक क्रियाच आहे. एखाद्याला तुम्ही सांगितलं आणि तो आला, त्याच्या गोष्टी 4 गोष्टी पडल्या, त्याला निमित्त तुम्ही झाले, म्हणजे ही एक क्रियाच आहे. असं काही नाही की बाबा कशाला सांगा, ते काही कळत नाही का त्यांना. तर सांगा उद्या सकाळी 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता असे 2 वेळा सत्संग होईल. आल्यानंतर जेव्हा आले तेव्हा दंडोत घाला. आता मी सत्संग घेतो आहे बरोबर, लेट आले दंडोत सारं डिस्टर्ब, काहीच नाही, गुपचूप येऊन पाठीमागं बसा. झालं का मग दंडोत घाला, काय दंडोत घालायचे 5-50 घाला वाटलंच तर काय फरक नाही पडत. परंतु मग सत्संग चालू आहे, आपण लेट आलो आहे आणि तरी दंडोत घालून चालायचं, म्हणजे सांगायचं काय दाखवायचं काय आपल्याला. तर ह्या सूचना आहे, या लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुमच्या मनात आज जे सांगितलं त्याच्याविषयी काही शंका असेल तर विचारा. काय बोलत होते आई, तुमच्यात काय बोलत होते आपसात? सत्संग चालू असताना आपसात नाही बोलायचं. नामपाठ आहे का तुमचे? हां, 3रं नाम सांग मग आता. हो बस आलं. त्या ताईचं नाव पाठ आहे का? हां, 2रं? हां आलं. नामं बी पाठ पाहिजे, ते मी चेक कराल तुमचे नामं पाठ करतात की नाही. सकाळ संध्याकाळ देवपूजा करतात की नाही, कशा करतात तुम्ही देवपूजा? हां, स्थानं करतात की नाही, का स्थानं करतात, उपार दाखवतात की नाही. मग आतापर्यंत उपार दाखवला, एखाद्या उपारातली अर्धी चपाती 1 चपाती कधी खाल्ली का देवानी? खाल्ली का नाही? नाही खाल्ली. आणि मग कशाला उपार दाखवता मग तुम्ही? ती खाल्ली पाहिजे ना. खाता देव. बघ या अनुष्काची देवाने उपार स्वीकारला, खाल्ली, आणि तुमचं नाही खात, काय उपयोग आहे मग? हां, तर या साऱ्या गोष्टी आपण 4 दिवस 5 दिवस आहे. मी तुमच्या मनातले प्रश्न शंका आपण चर्चा करू. मी सांगेल आणि तुम्ही ऐकायला अशातला भाग नाही. तुमच्या मनातले जे शंका आहे प्रश्न आहे मन मोकळेपणाने विचारत चला. आज काही शंका आहे का तुमच्या मनात? 2 वेळेची टायमिंग बरोबर आहे ना? मग सकाळी 8चा संध्याकाळी 8चा. हां ठीक आहे बाबा, तुम्ही या 8 वाजता सत्संग घ्या, आम्ही येऊ 9 वाजता. चालेल का? चला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.